नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। सर्व दुकानदारांनी ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करून महानगरपालिका प्रशासनातील घंटागाडीमध्येच टाकावा असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केलं आहे। अन्यथा दुकानदारावर 2000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। जालना महानगरपालिकेद्वारे माननीय आयुक्त संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान स्वच्छता मोहीम राबवली होती। पूर्ण शहरामध्ये कचऱ्याचे ढीग, गड्डे हे साफ करण्यात आले होते, परंतु आता असे निदर्शनात येत आहे की प्रत्येक ठिकाणी पुन्हा कचऱ्याचे ढीग जसेच तसे निर्माण होत आहे। पुन्हा सर्व ठिकाणी घाण झाली आहे। त्याचे प्रमुख कारण आहे की प्रभागामध्ये घंटागाडी न जाणं। दुसरं कारण आहे की नागरिकांकडून रस्त्यावर कचरा फेकला जाणं। हे महत्त्वाचे कचरा निर्माण होण्याचे कारण आहे। महानगरपालिकेची घंटागाडी ही सर्वच ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्न महानगरपालिका करत असून ज्या ठिकाणी घंटागाडी जात नाही त्या ठिकाणच्या नागरिकांना किंवा सर्व मार्केटमधील दुकानदारांना आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका प्रशासनाला या संदर्भात तक्रार करावी आणि जिथे रस्त्यावर कचरा टाकला जात आहे तेथील दुकानदारांना समजावून सांगण्यात आले आहे की ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करून डस्टबिन मध्ये टाकावा। महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आलं आहे की रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर 2000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो। सर्व दुकानदारांना सूचित करण्यात येत आहे की ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळं वर्गीकरण करून आपल्या दुकानामध्ये डस्टबिन ठेवून महानगरपालिका प्रशासनाने पाठवलेल्या घंटागाडीतच कचरा टाकावा। इतरत्र कुठेही कचरा टाकल्यास दंड बसू शकतो। कुठल्याही ठिकाणी किंवा रस्त्यावर कचरा फेकू नये, आपल्यावर कारवाई करीत 2000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी एमसीएन न्यूजच्या माध्यमातून केलं आहे। आज रोजी ही मोहीम जालना भागातील नाथबाबा गल्ली परिसर, फुले मार्केट, सिंधी मार्केट या परिसरामध्ये ही मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेप्रसंगी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, स्वच्छता निरीक्षक अमजद खान, जवान कमलाकर सगट, अशोक गायकवाड आणि इतर महानगरपालिका कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती। आपण फिरतायत, मार्केट एरिया फिरतायत, ओला कचरा, सुका कचरा या संदर्भात डस्टबिन वगैरे आहे, काय सांगाल? जालना महानगरपालिकेद्वारे माननीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आम्ही 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान स्वच्छता मोहीम राबवली होती। पूर्ण शहरातील कचऱ्याचे अड्डे स्वच्छ केले होते। जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे त्या अड्ड्यांचं ब्युटिफिकेशन पण केलं होतं, परंतु आता परत असं निदर्शनास येते की प्रत्येक ठिकाणी ते कचऱ्याचे अड्डे परत झालेले, घाण परत झालेली। तर याचं प्रमुख कारण हे की घंटागाडी सर्वत्र न जाणे। दुसरं कारण आहे की नागरिकांद्वारे रस्त्यावर कचरा फेकला जाणे। घंटागाडी सर्वत्र जाण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करतच आहोत। जिथे घंटागाडी येत नाही तिथे मी नागरिकांना, दुकानदारांना आवाहन करते की त्यांनी महापालिकेमध्ये त्याबद्दल तक्रार करावी आणि जिथे रस्त्यावर कचरा टाकला जातो तिथे मी दुकानदारांना आणि नागरिकांना आवाहन करते की रस्त्यावर कचरा टाकणं हा गुन्हा आहे, तुम्हाला त्यासाठी दंड होऊ शकतो। दुकानदारांना मी असं आवाहन करते की तुमच्या दुकानांमध्ये तुम्ही ओला आणि सुका कचरा अशा वेगवेगळ्या डस्टबिन ठेवा आणि जेव्हा घंटागाडी येईल तेव्हा त्यामध्ये कचरा टाका। घंटागाडीचं टायमिंग हे त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून ठरवलं जाईल। आज आम्ही नाथबाबा मंदिर परिसरामध्ये आहोत। इथे घंटागाडी 9ला येत होती, परंतु दुकान हे 11ला उघडत होते। तर आता आम्ही इथे कोऑर्डिनेट करून असं सांगितलेलं आहे की इथे घंटागाडीचा जो ट्रिपचा टाइम असणार आहे तो सकाळी 11च्या आसपास होणार आहे। त्यामुळे इथले सगळे दुकानदार घंटागाडीमध्ये कचरा टाकायला तयार झालेले आहेत। ज्या दुकानांमध्ये मला डस्टबिन आढळणार नाही त्यांना 2000 रुपये दंडाची पावती देण्यात येईल। श्री अनोखा गणेश मंडळाची महाआरती माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उद्योजक राजेंद्र बारवाले यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील चौकामध्ये श्री अनोखा गणेश मंडळाच्या वतीने स्थापना करण्यात आलेल्या गणरायाची महाआरती माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योजक राजेंद्र बारवाले यांच्या हस्ते करण्यात आली। तत्पश्चात महाआरती संपन्न झाल्यानंतर श्री अनोखा गणेश मंडळाच्या वतीने माजी मंत्री राजेश टोपे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला। यावेळी हैदराबाद येथील उद्योजक अरविंद अग्रवाल, मंडळाचे संस्थापक अजय भरतिया, अध्यक्ष अतुल मंत्री, रितेश मिश्रा, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, बबलू सारस्वत, पुरुषोत्तम भक्कड, उद्योजक अनिल गोयल, राजकुमार दायमा, गौरीशंकर देवीदान, किशोर अग्रवाल, राजेश अग्रवाल, गणेश तिवारी, मनोज बम, श्याम भुरेवाल आदींची उपस्थिती होती। उपस्थित जो श्रद्धालु हैं उन सभी को भी और गणपति के चरण में प्रार्थना करता हूँ कि निश्चित तौर पर बहुत अच्छी बारिश हुई है और निश्चित तौर पर गणपति जी की कृपा हमारे जनता जनार्दन पे ऐसी ही बनी रहे।
और हमारे जालना का नाम और ऊंचा जाए, हमारे सभी व्यापारी भाइयों का व्यापार में बहुत बहुत वृद्धि हो और उनका बहुत अच्छा तरक्की और सक्सेस हमारे सभी व्यापारी भाइयों के माध्यम से हो, उद्योगपतियों के माध्यम से हो, ऐसी भी प्रार्थना मैं गणपति के चरण में करता हूँ। और हमारा जो यहाँ पर सत्कार किया सभी पदाधिकारियों का मैं धन्यवाद देता हूँ। धन्यवाद। गणेश उत्सवाच्या पर्व काळामध्ये श्री गणेश महासंघ जालन्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। सध्या गणेशोत्सवानिमित्त जालना शहरामध्ये श्री गणेश महासंघ जालन्याच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आरपीडी रोड कालीकुर्ती शनिदेव मंदिर परिसराजवळ रुबी हॉस्पिटल जवळ मोफत ईसीजी हृदय तपासणी शिबिर आणि तज्ञ डॉक्टर राजेश साठिया यांच्या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचबरोबर दिव्यांग मुलांना श्री गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मिठाईचं आणि जेवणाचं वाटपही करण्यात आलं। संध्याकाळी बडी सडक परिसरातील आर्य समाज मंदिरासमोर श्री गणेश महासंघ जालना यांच्या वतीनं आपल्या शहरात विशेष आकर्षण म्हणून उत्कृष्ट थिएटर जालना याच्या वतीनं पथनाट्याचं सादरीकरणही करण्यात आलं। या पथनाट्याचं उद्घाटन सदर बाजारचे एपीआय आनंद सिंग साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं। या पथनाट्याचं सादरीकरण करण्याचा उद्देश हाच होता की व्यसनमुक्ती संकल्प करून सर्वांनी दारू, सिगारेट, तंबाखू, गांजा, अफीम या सर्व अंमली पदार्थांपासून दूर राहावे आणि निरोगी आयुष्य जगावे। त्याचबरोबर पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन बदला, स्वदेशी अपनाओ, देश बचाओ, स्वदेशी के फायदे व विदेशी के नुकसान, अमेरिके टोरिफ, संस्कृति आणि संस्कार के साथ आधुनिकता की ओर या सर्व विषयास अनुसरून उत्कृष्ट थिएटर जालना यांच्या वतीनं पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं होतं। श्री गणेश महासंघाच्या पुढाकारानं व्यसनमुक्तीवर जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून या पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्री गणेश महासंघ 2025 उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोहित भुरेवाल, सदर बाजार पोलीस स्टेशनचे एपीआय आनंद सिंग उबाळे, श्री गणेश महासंघाचे संस्थापक पारसनंद यादव, युवा नेतृत्व सुनील पैलवान खरे, महासचिव मनीष नंद, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट महेश धन्नावत, उपाध्यक्ष विकी वाघमारे, उपाध्यक्ष शुभम काटकर, युवा नेते दुर्गेश कोठडीवाले, सुनील नंद, योगेश देवावाले, प्रणय सारस्वत, रुपेश भगत, सचिन भुरेवाल, विजू भुरेवाल, कपिल भुरेवाल, हरीश भगत, चिकू फोटोग्राफर आदीस श्री गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। गणेश महासंघ तसेच सुरेश यांच्यातर्फे फ्री चेकअप ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मधुमेह आहे, डायबिटीज म्हणजे बीपी असलेल्या सर्वांचा उपचार कसा करावा आणि कोणत्या पद्धतीने करावा याबाबत थोडं मार्गदर्शन आणि त्याचे उपचार सुद्धा सुरळीत सर करतील। आणि त्यामध्येच जालन्यामध्ये जे व्यसनाधीन लोक असतील त्या लोकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी ते व्यसनमुक्त शिबिर सुद्धा आहे। तर सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा एवढीच मी म्हणेन। सर आपलं आव्हान या दिवशी डिस्कस करतो आपण नजीक आगे आवाज किया। पूरे विश्व में भारत की जनसंख्या के मामले में 140 करोड़, चाइना 141 करोड़, लेकिन भारत की खासियत यह है कि सबसे ज़्यादा तरुण वर्ग भारत के अंदर है। लेकिन इसके साथ सबसे जो है दुखद बात यह है भारत का तरुण वर्ग फैशन के अंदर बहुत ज़्यादा घुसते जा रहा है और बहुत से लोगों को हृदय की बीमारी, ब्लड प्रेशर की बीमारी, थायराइड की बीमारी, शुगर की बीमारी कम उम्र में हो रही है। तो उसका सबसे बड़ा कारण यह है कि लोगों को इसके बारे में जानकारी ही नहीं है। तो रूबी हॉस्पिटल और जालना गणेश महासंघ के अध्यक्ष रोहित जी भुरेवाल, महासचिव श्री मनीष जी नंद, कार्याध्यक्ष श्री एडवोकेट महेश जी धन्नावत और डॉक्टर सूरज सेठिया, इन सब के थ्रू हमारी इच्छा है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों का हृदय की बीमारी का पता कराए, थायराइड की बीमारी का पता कराए, व्यसन मुक्ति के बारे में क्या क्या कर सकते हैं हम उसके लिए कुछ कार्य करें। तो एक हमारा एक छोटा सा प्रयास है। गणेश महासंघाच्या वतीने पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले, काय थीम होती याच्यामध्ये? आज श्री गणेश महासंघाच्या वतीने बडी सडक येथे
पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे। या पथनाट्याचे विषय म्हणजे नशामुक्ती, म्हणजे नशा आणि दारू गुटखा इतर धूम्रपानामुळे आपल्या भारतातील युवा आणि परिवाराला जे होणारं दुःख सहन करावं लागतं, त्यामुळे नशाबंदीवर प्रतिकार करण्यासाठी हे नशामुक्ती सर्व युवा पिढींना हे मार्गदर्शन करते। आणि पथनाट्यात दुसरा एक उपक्रम होता ते म्हणजे स्वदेशी अपनाव देश बचाव ऑपरेशन सिंदूरचा, हे थोड्या वेळात इथं सुरू होणार आहे। आणि भारताने पाकिस्तानावर जे अटॅक करून आपला झालेला पहलगाम हमल्याचा बदला घेतला, त्या बदल्याबद्दल हा आपला ऑपरेशन सिंदूर देखावा इकडे सादर करण्यात आलेला आहे। तसेच दिवसापासून इथं श्री गणेश मस्ता विद्यालयात अंध विद्यालयात लाडू वाटप आणि त्यांना जेवण करण्यात आले। तसेच अंध विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धा आणि कॅरम स्पर्धा गणेश महासंघातर्फे आज घेण्यात आली। तसेच आरोग्य शिबिरामध्ये मोफत ECG, थायरॉइड तपासणी व विविध तपासण्यांचे शिबिरांचे आयोजन करून त्याचे उद्घाटन आज गणेश महासंघातर्फे जालन्यात करण्यात आले आहे। मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो की या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त प्रमाणात फायदा घेऊन आपलं आरोग्य स्वस्थ ठेवावे। पथनाट्य आहे जनजागृतीसाठी जे आजच्या युवकाला गरजेचं आहे, ते पथनाट्य यांनी आयोजित केलेलं आहे। गणेश महासंघाचा हा स्तुती उपक्रम आहे, त्यासाठी माझ्या शुभेच्छा। आणि ते दररोज असेच नवीन उपक्रम येणार आहे, तर त्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा मिळत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिलाय। त्यांनी आज काही रुग्णांची भेट घेतल्यानंतर हा इशारा दिला आहे। जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबत नाहीये। इथे दाखल होणाऱ्या रुग्णांना वारंवार वेगवेगळे कारण सांगून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये पाठवण्यात येते। त्यामुळे संतप्त झालेल्या काही रुग्णांनी याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांना दिली होती। त्यानंतर विजय लहाने यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणी करत तिथला आढावा घेतलाय। त्यानंतर मात्र त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशाराही दिलाय। लाने साहेब, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला व्हिजिट केली, कुठल्या समस्या आहे आणि काय आढळून आले तुम्हाला या दरम्यान? आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांना शहागेंचं पेशंट आहे, या ठिकाणी आम्हाला त्यांना कॉल करून परवाही कॉल केला होता आणि कालही कॉल केला होता, पण आम्हाला वाटलं नॉर्मल काही प्रॉब्लेम असेल। पण आता पेशंटच्या नातेवाईकांना आम्हाला इथं आले बोलून घेतलं आणि आम्ही आता इथं आलो वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते। तर आम्हाला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे की पेशंटच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्र्याला या ठिकाणी कॉल करून इथल्या CSC बोलणं करून दिलं आणि ते पेशंट 11 दिवसापासून या ठिकाणी ऍडमिट आहे, त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। आणि ते पेशंट पाय फ्रॅक्चर झाला, त्यांना आरोग्य मंत्र्याला त्याच्या नातेवाईकांना फोनवर CS संघ बोलणं करून दिलं। त्या रागाच्या कारणाने इथल्या काही नालायक लोकांनी, इथल्या कर्मचाऱ्यांनी, डॉक्टर लोकांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं CSचं सांगणं, आणि त्याची हलगर्जीपणाने त्याला इथून आज 11 दिवसानंतर त्याला इथून ट्रान्सपोर्ट केलं, म्हणजे त्याला रिफर केलं। आम्ही आता इथं वंचितचे कार्यकर्ते त्यांची सगळी माहिती घेऊन आता CS ला कॉल करून आम्ही सांगितलं की बाबा ते पेशंट इथंच ऍडमिट करा आणि त्याचा इथंच इलाज करा। त्याला सांगलं जातं की बाबा आपल्या इथल्या मसनी बंद आहे, एक्सरेच्या मसनी बंद आहे, असं सांगून त्याला इथून रिफर करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। अगर 2 दिवसामध्ये हे पेशंटचा जर इथं इलाज नाही केला तर या CSच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहणार। महानगरपालिकेच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची महाआरती सचिन मेहरा यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जालना शहर महानगरपालिका जालना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मनपा जालना आज रोजी मुख्य कार्यालयातील श्री गणेशाची महाआरती सचिन मेहरा यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। यावेळी सर्व उपस्थित कर्मचारी वृंदांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी उपस्थित कार्यालयीन अध्यक्ष विजय फुलंब्रीकर, संजय भालेराव, प्रमोद वाघमारे, राजेश बगळे, अजय प्रेमभरती, बंडू चव्हाण, पंडित पवार, संतोष निकम, सावता तरासे, विकास जयस्वाल, प्रफुल्ल आंबेकर, अनिल वानखेडे, शेख कादर, देवानंद तुपेकर, हितेंद्र आगळे, मनोज गिरे, लक्ष्मीकांत नाकडे, असलम बेग, नामदेव मस्के, शिवाजी माळी, आरिफ बेग, पिंपळेकर महाराज, किरण पाटील, दीपक देशपांडे, संदीप मस्के आणि इतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गांची उपस्थिती होती। सुपारकर कुटुंबियांनी भारतीय संस्कृती जपत गौरी पूजन निमित्त देखाव्यातून पारंपरिक दुग्ध व्यवसायाचे प्रदर्शन साकारले आहे।
गौरी गणपतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना विधिवत पूजन करण्यात आले। गेल्या वर्षी अनेक वर्षांपासून सुपारकर परिवाराच्या वतीने महालक्ष्मी सजावटीचे विविध आकर्षण देखावे सादरीकरण करण्यात येत असतात। यावर्षी भारतीय संस्कृती जोपासणारे सुपारकर कुटुंबियांच्या वतीने महालक्ष्मीच्या देखाव्यात भारतीय संस्कृती तपासण्याचं काम करण्यात आलं। यावेळी सुपारकर परिवाराच्या वतीने देखावे सादरीकरण करण्यात आलं आणि भारतामध्ये जेवढी सण संस्कृती आणि उत्सव आहेत त्यासोबतच उद्योग व्यवसाय यावर आधारित देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले। ग्रामीण संस्कृतीला महत्त्व देत गौरी गणपतीच्या सणानिमित्त जालन्याच्या सेवानिवृत्त महसूल कर्मचारी प्रभाकर पिंपळे यांच्या कुटुंबाने शेती मातीचा देखावा गौरी गणपती समोर सादर केलाय। यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यात आली आहे। गौरी गणपती महोत्सव राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। याचाच भाग म्हणून अनेक ठिकाणी वेगवेगळे देखावे सादर केले जातात। जालना शहरातील सेवानिवृत्त महसूल कर्मचारी प्रभाकर पिंपळे यांच्या कुटुंबियांनी शेतमातीला महत्त्व देत महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती त्यांच्या देखाव्यातून सादर केली आहे। एकीकडे चालणारा गावगाडा आणि शेतमातीची हुबेहूब दृश्य त्यांनी महालक्ष्मी समोर देखाव्याच्या रूपात सादर केली आहे, तर आई वडिलांचे महत्त्व जाणणाऱ्या श्रावण बाळाचाही देखावा त्यांनी मांडला होता। शिवाय समोर साकारलेल्या जगदंबेच्या रांगोळीने देखील दर्शकांचं लक्ष वेधून घेतलं होतं। या देखाव्यासाठी लता पिंपळे, वर्षा पिंपळे, ऐश्वर्या पिंपळे यांनी परिश्रम घेतला। याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर
आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप करेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे।
जालना शहर महानगरपालिका जालना, प्रशासकीय इमारत, रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना 433203। कार्यालय संपर्क 02482 230 350। मालमत्ता कर विभाग, कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा, QR कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश। एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका। आजच मालमत्ता कर भरा। तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला। कर्तव्य विसरू नका, आजच मालमत्ता कर भरा। तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला। हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा। आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला। तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला। हक्काची जाणीव असो, पण कर्तव्याची आठवणही हवी। मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला। तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती। आजच मालमत्ता कर भरा। स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा। सौजन्य कर विभाग, जालना शहर महानगरपालिका जालना।